Welcome everyone. Today we are going to discuss about the remaining topic of the lesson, our body. In the previous video we have learned that how our organ system is formed, and two systems we have discussed. From that, one is skeletal system and second one is muscular system. So next system is that digestive system. Digestive system means आपली पचन संस्था. Okay, the food that we eat provide us energy. Okay, we need energy to do any of the work and we get that energy from the food. Okay, so the food that we eat provides us energy, but before providing energy food needs to be broken down and absorbed by the body. पण आपण खाल्लेलं जे अन्न आहे त्या अन्नापासून आपल्याला डायरेक्टली एनर्जी मिळत नाही. त्याच्यामध्ये काय होतं, ते शरीरामध्ये आपण खाल्लेलं जे अन्न आहे, आपण खाल्लेला जो घासाचा तुकडा आहे तो शरीरात गेल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होतात आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. तर ती कशी एनर्जी मिळते आपण बघूयात. बिफोर प्रोव्हाइडिंग एनर्जी फूड नीड्स टू बी ब्रोकन डाऊन अँड अब्सॉर्ब बाय द बॉडी. दिस इज नोन ॲज द डायजेशन ऑफ फूड. म्हणजे त्या अन्नाचं पचन होणं आवश्यक असतं. जर आपल्याला एखाद्या अन्नाचं पचन झालं नाही तर आपल्याला काय होतं, ओमिटिंग होतं, म्हणजे आपण उलट्या काढतो. बरोबर आहे. सो द डायजेस्टिव्ह सिस्टम, द ऑर्गन्स हेल्पिंग द फूड टू ब्रेक डाऊन फ्रॉम द डायजेस्टिव्ह सिस्टम. आता कोणकोणते ऑर्गन्स हेल्प करतात, कसे डायजेशन सिस्टम चालते ते आपण बघूयात. ईटिंग हेल्दी फूड ऑल्सो कीप्स अवर डायजेस्टिव्ह सिस्टम हेल्दी. ईटिंग हेल्दी फूड म्हणजे जर आपण हेल्दी म्हणजे पौष्टिक असं जर अन्न खाल्लं तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम देखील काय होते, चांगली राहते. ओके, आता बघूयात डायजेस्टिव्ह सिस्टमविषयी आपण बघूयात. आता बघा, सुरुवातीला काय करता तुम्ही, जेवताना घासाचा तुकडा तो तोंडावाटे खाता फर्स्ट. सो फ्रॉम द डायजेस्टिव्ह सिस्टम फर्स्ट ऑर्गन इज माउथ. आता तोंडाचं काय काम आहे बघा डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये, माउथ. वी चेव द फूड इन अवर माउथ, द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स हिअर. आता आपण अन्नाचा जो घास आहे तो तोंडामधून घालतो. बरोबर आहे. तर डायजेशनची प्रोसेस काय होते, तोंडापासून सुरू होते. बरोबर आहे. तर काय होतं की आपले जे दात आहेत ते काय करतात, त्या अन्नाचे छोटे छोटे असे तुकडे करतात आणि त्याच्यानंतर सेकंड ऑर्गन कोणता आहे, फूड पाईप म्हणजे आपण त्याला अन्ननलिका म्हणतो. ओके, तर ती फूड पाईप काय करते बघा, ते दाताने बारीक चावलेले जे अन्न आहे ते अन्न काय करते बघा, दॅट फूड ट्रॅव्हल्स डाऊन टू द स्टमक थ्रू दिस म्हणजे फूड पाईपच्या द्वारे ते बारीक चावलेले जे अन्न आहे ते कुठं जातं, आपल्या पोटामध्ये जातं. आता तिथं गेल्यानंतर त्या अन्नाचं काय होतं बघा, आता स्टमकपर्यंत आलो आपण. तिसरा ऑर्गन आहे स्टमक. आता स्टमकमध्ये ते अन्न आल्यानंतर काय होतं बघा, इट इज द मेजर ऑर्गन फॉर डायजेशन. द फूड इज चर्न प्रॉपरली अँड इज मिक्स्ड विथ डायजेस्टिव्ह ज्युसेस. आणि या पोटामध्ये काय होतं की काही ज्युसेस असतात जे ते अन्न पचण्यासाठी मदत करतात, त्यालाच डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणतात. आणि ते अन्न त्या ज्युसेस बरोबर मिक्स होतं आणि त्याच्यानंतर पुढं कुठं जातं बघा, त्याच्यानंतर ते अन्न जातं स्मॉल इंटेस्टाईन, म्हणजे लहान आतडं असतं, त्या लहान आतड्यामध्ये जातं, स्मॉल इंटेस्टाईन. द फूड इज फर्दर डायजेस्टेड बाय ज्युसेस. हिअर द न्यूट्रिएंट्स इन द फूड आर अब्सॉर्ब बाय द ब्लड. आता ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतं, त्या अन्नामधली जी पोषक तत्व आहेत ती काय होतात, रक्तामध्ये मिसळली जातात. ओके, आणि जे उरलेलं आहे म्हणजे जे आता फॉर एक्झाम्पल आपण भाजी निवडतो, चांगली भाजी घेतो आणि देठ वगैरे राहिलेले टाकून देतो. तसं काय होतं, त्याच्यामधले जे पौष्टिक तत्व आहेत अन्नामधले ते रक्त काय करतं, स्वतःमध्ये शोषून घेतं, स्वतःमध्ये साठवतं आणि उरलेले जे अन्न आहे ते कुठं जातं, नंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातं, म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये जातं. द अनडायजेस्टेड फूड, अनडायजेस्टेड म्हणजे जे न पचलेलं अन्न आहे, अनडायजेस्टेड फूड गोज टू द लार्ज इंटेस्टाईन. आधी सगळ्यात शेवटच्या पार्टमध्ये हे कुठं जातं, लार्ज म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये जातं. हिअर एक्स्ट्रा वॉटर प्रेझेंट इन द फूड इज अब्सॉर्ब बिफोर बीइंग थ्रोन आउट थ्रू द एन्यूस इन द फॉर्म ऑफ स्टूल. म्हणजे हे काय होतं, एक्स्ट्रा जे आहे डायजेस्टिव्ह आहे हे आपल्या शौचाद्वारे वगैरे इथलं जे एक्स्ट्रा अनडायजेस्टेड फूड आहे म्हणजे ज्याचं पचन झालेलं नाही ते आपल्या शौचाद्वारे वगैरे हे बाहेर
टाकून दिलं जातं. तर डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये अशा प्रकारे 5 ऑर्गन्स मदत करतात. एक आहे माउथ, सेकंड आहे फूड पाईप, थर्ड वन स्टमक, फोर्थ वन स्मॉल इंटेस्टाईन अँड फिफ्थ वन लार्ज इंटेस्टाईन. ओके. द नेक्स्ट सिस्टम इज दॅट रेस्पिरेटरी सिस्टम, म्हणजे आपली श्वसन संस्था. आपण श्वास घेतो, बरोबर आहे. आता सध्याचा जो काळ आहे तो कशामुळे आपण घरी बसलेलो आहे? बिकॉज ऑफ द कोरोना डिसीज, अँड दिस डिसीज डायरेक्टली अटॅक ऑन द रेस्पिरेटरी सिस्टम. म्हणजे हा जो कोरोना विषाणू आहे तो कुठं अटॅक करतो आहे? आपल्या श्वसन संस्थेवरती अटॅक करतो आहे. तर बघूयात आपली श्वसन संस्था कशी आहे. वी ब्रेथ इन एअर टू लिव्ह. आपल्याला जगण्यासाठी कशाची गरज असते? हवेची गरज असते. ओके. वी टेक इन एअर थ्रू अवर नोज. आपण आपल्या नाकाद्वारे ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि तोंडाद्वारे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. सो वी टेक इन एअर थ्रू अवर नोज. द एअर देन ट्रॅव्हल्स डाऊन द विंड पाईप इन टू द लंग्स. विंड पाईप म्हणजे आपली जी श्वसन नलिका आहे, त्या श्वसन नलिकेमार्फत ती हवा कुठं जाते? लंग्स. लंग्स म्हणजे काय असतात? आपल्या शरीरामध्ये फुफ्फुस असतात, त्या फुफ्फुसामध्ये जाते. आफ्टर द एअर रिचेस द लंग्स वी नीड टू ब्रेथ आउट. आणि ती हवा आपल्या फुफ्फुसामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला ब्रेथ आउट म्हणजे तोंडावाटे आपल्याला हवा बाहेर काढण्याची गरज असते. द नोज, विंड पाईप अँड लंग्स टुगेदर फॉर्म द रेस्पिरेटरी सिस्टम. आणि आता हे लंग्स, विंड पाईप आणि नोज हे टुगेदर फॉर्म द रेस्पिरेटरी सिस्टम, आणि यांचीच मिळून आपली काय बनलेली आहे? श्वसन संस्था बनलेली आहे. द एअर वी टेक इन हॅज ऑक्सिजन अँड इज नोन ॲज इनहेल्ड एअर. आणि आपण जी हवा आतमध्ये घेतो त्याला ऑक्सिजन असे म्हणतात, अँड दॅट इज नोन ॲज इनहेल्ड एअर. अँड द एअर दॅट वी ब्रेथ आउट म्हणजे आपण तोंडावाटे जी हवा बाहेर सोडतो इज रिच इन कार्बन डायऑक्साईड. म्हणजे काय तोंडावाटे बाहेर सोडतो? कार्बन डायऑक्साईड. अँड इज नोन ॲज एक्सहेल एअर. एक्सहेल एअर. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन ऑक्सिजन अँड गिविंग आउट कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड ब्रेथिंग. ब्रेथिंग म्हणजेच काय? श्वसन, श्वास घेणेच म्हणजे काय? की ऑक्सिजन नाकावाटे आतमध्ये घेणे आणि कार्बन डायऑक्साईड तोंडावाटे बाहेर फेकणे. तर यालाच काय म्हणायचं? ब्रेथिंग असे म्हणायचं. तर याच्यानंतर आपली नेक्स्ट सिस्टम आहे नर्वस सिस्टम. ओके. नर्वस सिस्टम म्हणजे काय? मज्जातंतू. नर्वस म्हणजे काय? मज्जातंतू. वेन यू टच समथिंग हॉट, जर यू इमिजिएटली टेक युअर हँड्स अवे. आता एखादं गरम पातेल असेल, त्याला जर तुम्ही हात लावला तर लगेच हात काय करता? पाठीमागे घेता. डू यू नो व्हॉट टेल्स यू टू टेक युअर हँड्स अवे फ्रॉम द हॉट ऑब्जेक्ट? तर आपल्या शरीरामध्ये असे काही तंतू आहेत की ते आपल्याला काय करू देतात? भावना तयार करतात. ओके, बरोबर आहे. इज इट द नर्वस सिस्टम, आणि तीच काय आहे? नर्वस सिस्टम आहे. फॉर एक्झाम्पल गार, गरम, थंड हे काय आपल्याला त्या नर्वस सिस्टममुळं माहीत होतं. द नर्वस सिस्टम इज मेड अप ऑफ ब्रेन, स्पिनल कोड अँड अ लार्ज नंबर ऑफ नर्वस दॅट कव्हर ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी. आता ही नर्वस सिस्टम कशापासून बनलेली आहे? ब्रेन, स्पिनल कॉर्ड म्हणजे काय? आपल्या पाठीच्या कानामध्ये असलेले आणि मेंदू व शरीराचे विविध भाग यांना जोडणारे मज्जातंतूचे पुंजके किंवा मज्जारज्जू यांनाच काय म्हणायचं? स्पिनल कॉर्ड असं म्हणायचं. ब्रेन, स्पिनल कॉर्ड अँड अ लार्ज नंबर ऑफ नर्वस दॅट कव्हर ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी याच्यापासून काय बनलेली असते? नर्वस सिस्टम बनलेली असते. नर्वस टेक इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी अँड सेंड इट टू द ब्रेन. आणि हे जे नर्वस असतात म्हणजे हे तंतू असतात ते बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सकडून माहिती घेतात आणि ती कुणाकडं पोहोचवतात? मेंदूकडं पोहोचवतात. आणि ही माहिती इतक्या फास्ट आपल्या शरीरामध्ये हे सगळे प्रोसेस चालू असते. आपल्याला समजतं का? आपण एखाद्या वस्तूला हात लावलं, गरम लागले, चटकन माघारी घेतो. इतका फास्ट त्यांची प्रोसेस आतमध्ये चालू असते. तर हे नर्वस काय करतात? बॉडीच्या सगळ्या शरीराकडून माहिती घेतात आणि ती मेंदूकडे पाठवतात. द ब्रेन देन सिग्नल्स द नर्वस बॅक ऑन व्हॉट द ऑर्गन शूड डू. आणि त्याच्यानंतर आपला मेंदू काय पाठीमागतो? दॅट ब्रेन सिग्नल्स द नर्वस म्हणजे त्यांना सूचना करतो की आता याच्या पुढे काय करायचं आहे. बरोबर आहे. आता गरम लागलं की आपण हात मागं घेतो. म्हणजे मेंदूने काय केलेलं आहे? हात मागे घ्या अशी सूचना दिलेली आहे. पण आपल्याला ते समजतं का? ते एकदम खूप असं पटकन असं होतं. सो दिस प्रोसेस हॅपन व्हेरी इमिजिएटली. ऑल द नर्वस इन अवर बॉडी आर कनेक्टेड टू द ब्रेन थ्रू द स्पिनल कोड. आणि हे जे नर्वस असतात ते आपल्या
बॉडीला म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एकमेकांशी असे कनेक्टेड झालेले असतात. कोणाबरोबर? मेंदूबरोबर कनेक्ट झालेले असतात थ्रू द स्पिनल कोड. म्हणजे हे जे मज्जारज्जू असतात यांच्याद्वारे ते मेंदूला कनेक्ट झालेले असतात आणि त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, जे काय चांगले काम आहे, जे काय वाईट काम आहे ते मेंदूद्वारे आपण समजू शकतो. ऑल अवर ॲक्शन्स सच ॲज हिअरिंग, सीइंग, रीडिंग, वॉकिंग, थिंकिंग अँड सो ऑन आर कंट्रोल्ड बाय अवर नर्वस सिस्टम. आता आपण ऐकतो, पाहतो, वाचतो, चालतो किंवा एखाद्या गोष्टीवरती विचार करतो, हे सगळं कशावरती कंट्रोल असतो? आपल्या नर्वस सिस्टमवरती कंट्रोल असतं. ओके, सो टुडे वी हॅव डिस्कस दॅट द सिस्टम्स ऑफ nervous system, respiratory system and digestive system. So remaining part we will see in the next video. Okay, bye, take care.